नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण विष या टॉपिकमधील विष उपद्रव हा सब पॉईंटच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण विषाचे उपद्रव कोणते, कोणत्या आचारांनी कोणते उपद्रव सांगितलेत व त्याची प्रत्येक उपद्रवाची काय चिकित्सा आहे त्याच्या नोट्स पाहणार आहोत. त्याचप्रकारे अगततंत्रचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते तुम्ही चॅनलमध्ये जाऊन अगततंत्र प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तसंच इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळून जातील. तर पाहूयात विष उपद्रव. त्यामध्ये वृद्ध वाग्भटानुसार 16 उपद्रव सांगितलेले आहेत. वृद्ध वाग्भटांनी विषाचे 16 उपद्रव सांगितलेत. ते खालीलप्रमाणे आहेत: ज्वर, कास, वमन, श्वास, हिक्का, अतितृष्णा, तहान लागणे, त्यानंतर अतिसार, मलावरोध, अनाह, बस्तीपीडा, शिरशूल, शोथ, दंशस्थाने सडण्याची क्रिया चालू होणे, त्यानंतर रक्तस्राव, विषवात आणि मूर्छा. ही 16 उपद्रव वृद्ध वाग्भट यांनी सांगितलेले आहेत. नेक्स्ट आपण चरकाचार्यांनुसार विषातील उपद्रव पाहणार आहोत. तर चरकाचार्यांनी 4 मुख्य उपद्रव सांगितलेले आहेत. त्यामध्ये मद, मूर्छा, विषाद, हृदयगती वाढणे हे 4 त्यांनी उपद्रव सांगितलेले आहेत. या 4 उपद्रवांना शांत करण्यासाठी शीतलक्रिया व शीतद्रव्याचा उपयोग करावा. म्हणजे मद, मूर्छा, विषाद, हृदयगती वाढणे ह्याला जर आपल्याला शांत करायचं असेल, कमी करायचं असेल तर शीतलक्रिया किंवा शीतद्रव्यांचा उपयोग करावा लागेल. ह्या क्रिया रोमांच उभे राहत नाहीत तोपर्यंत कराव्या आणि कधीपर्यंत कराव्या, जोपर्यंत शरीरावरील रोमांच उभे राहत नाहीत तोपर्यंत ह्या क्रिया कराव्या. नेक्स्ट पॉईंट आहे आता चिकित्सा उपद्रवाची. म्हणजे ह्या उपद्रव जे आता आपण पाहिले त्यांची चिकित्सा कशा प्रकारे करतात. तर एकेका उपद्रवाची आपण वेगवेगळी चिकित्सा पाहणार आहोत. सुरुवात करूयात ज्वरापासून. ज्वरामध्ये त्रिफळा, अमलतास, काटेरिक वात, त्यानंतर हिंग किंवा हिंग, पिंपळी चूर्ण, मधु आणि साखर आणि सेंधव मीठ, कैतरस आणि मधु आणि साखर हे योग द्यावे. कासमध्ये द्राक्षा प्लस सुंठ प्लस पिंपळी किंवा त्रिफळा प्लस नागरमोता प्लस मधु आणि साखर आणि सीतोपलादी चूर्ण द्यावा आणि प्रवाळपिष्टी हे कल्प द्यावे. वमनामध्ये मिरे प्लस बिल्व पंचमूळ, त्यामध्ये बिल्वमुळा, आवळा, द्राक्षा चूर्ण प्लस दुधात टाकून द्यावे आणि कल्पांमध्ये सुवर्ण माक्षिक आणि सुतशेखर रस द्यावा. नेक्स्ट उपद्रव आहे श्वास. त्याच्या चिकित्सेमध्ये हिंग प्लस पिंपळी किंवा गुळ, सुंठ, पिंपळी, हिरदा आणि आवळ्याचे चूर्ण द्यावे किंवा मग कल्पांमध्ये सुवर्णभस्म, अभ्रक भस्म आणि प्रवाळ पंचामृत. हिक्का या उपद्रवामध्ये मिरे, सुंठ, पिंपली, हळद, दारू हळद प्लस मध हा योग करावा किंवा मग कल्पांमध्ये शंखभस्म आणि सुवर्णभस्माचा वापर करावा. तृष्णा व मूर्छामध्ये छाती आणि डोक्यास शीतल आलेप करावा. त्यानंतर शीतल जलाने परिषेक करावा. कमळ किंवा निळकमळ यांचा अवगाहन करावं आणि कल्पांमध्ये चंदन आणि वटी किंवा चंदनादी चूर्णांचा उपयोग करावा. कारण तृष्णा आणि मूर्छा ह्याच्यामध्ये उष्णता, दाह वाढलेली असते, तर त्याचा उपचार आपल्याला शीतल द्रव्याने किंवा उपक्रमानेच करावा लागेल. त्यानंतरचा उपद्रव आहे बस्तीपीडा किंवा अनाह. त्यामध्ये फलवर्तीचा प्रयोग करावा. त्यामध्ये आरगवत वाताचा किंवा शंखवटी हा कल्प वापरावा. शिरोवेदनामध्ये कामदुधा रस आणि सुतशेखर रस उपयोगी पडतो आणि शोथामध्ये वमन आणि विरेचन करावं. त्यानंतर दंशस्थान सडले तर शीतल परिषेक करावा, लेपाचा उपयोग करावा. शिरीवृक्षाच्या सालीचा काढा प्लस दूध द्यावे. रक्तस्रावामध्ये मुक्तापिष्टी व प्रवाळपिष्टी इत्यादी कल्पांचा उपयोग करावा. विषवातामध्ये बकरीच्या मांसरसात एरंड तेल मिसळून हा योग द्यावा किंवा मग मांसरस प्लस तूप प्लस तेल मिसळावे किंवा मग कल्प जर वापरायचे असतील तर सुवर्णभस्म, प्रवाळभस्म आणि ब्राह्मीकृत इत्यादींचा उपयोग करावा. तर हे होते विष उपद्रव या टॉपिकच्या नोट्स. जर तुम्हाला विष उपद्रव जर SAQला पडला तर तुम्हाला हे सर्व त्याचे उपद्रव कोणानुसार कोणते आहेत, किती आहेत ते लिहून त्याची प्रत्येकाची चिकित्सासुद्धा थोडक्यात लिहावी लागेल. तर अशा प्रकारे तुमचा SAQ पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच तुम्हाला जर इतर कोणत्या विषयाच्या नोट्स पाहिजे असतील किंवा कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर त्या तुम्ही यूट्यूब कमेंटमध्ये कमेंट करू शकता किंवा तुम्ही टेलिग्रामवर मेसेज करा, इंस्टाग्रामवर मेसेज करा. आपण नक्कीच ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.